खाली घे ना मला आपलं लिंक नीट पकड दिसत नाही अभी आद्या खाली आहे मला नको देऊ लावाने हा कार्यक्रम हातामध्ये घेतला अभी त्या माध्यमातून व्यक्त लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या. स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठं ना कुठे ऐकायला मिळतात, नाही असं नाही. पण संबंध राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची संबंध यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं. ते यावेळी लहान असतात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. लोकांच्याची ही चर्चा मी 2 दिवस ऐकतोय की कालच पार्लमेंटमधनं येत असताना पार्लमेंटच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जयप्रकाश नारायणांची आठवण झाली. आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणाने सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसतं. पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही. शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडलेलं नाही. इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही. एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदाही मंजूर झाली नाही. एवढं नाही तर त्या हौलवान फाडले. त्यामुळे 1 मिनिटसुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की संबंध संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथपर्यंत शिवी ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं म्हणजे तर लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे. आज त्याची आवश्यकता आहे. हे बाबांच्या उपोषणातनं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाशिवाय राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात. त्याच्यात सखोल मी जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले
त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरात 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली साहेब, समाविष्ट करण्यासाठी आणि पैसे देखील भरले. आले होते. 30% मतं मशीनमध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी, पण तुमचा विश्वास बसला. नेमकं काय होतं ते मतं 30% ऍड करण्याचं? असं दिसतंय. आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाही. काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केलं की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. त्यात आंशिक अंशाचा आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं कानापाशी दिसतं. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, फेरफार काय येते ते आपण बघूया. मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे येईल. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरातांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकतर बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली, आणि त्याचा विचार हा करावा लागेल. कालच काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्याने हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी निर्णय होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जात आहे, खरंच तुम्हाला विश्वास बसते का या गोष्टींवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्य असं पातळी दिवसात दिसायला लागली. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या कोणातरी सरकार स्थापन होत नाही. त्याचा विचार साहेब, गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत, बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत. जे काही चाललंय ते राज्याला यश होऊ नये. मुहूर्त नाही सांगितलं जातं साहेब, मुहूर्त नाही म्हणतायत. मुहूर्त नाही, दीपक केसरकर म्हणतायत मुहूर्त नाही. थँक्यू. पुण्यामध्ये बाबा आढावे यांच्या भेटीसाठी शरद पवार आले होते आणि त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. निवडणूक यंत्रणा हाती घेणं हे अयोग्य आहे. केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी टीका केली आहे. निवडणुकीमध्ये सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाला असाही आरोप शरद पवार यांनी केलाय. राज्यातल्या जनतेतली अस्वस्थता त्यामुळे वाढली असं वक्तव्य शरद पवार यांचं. बाबा आढाव यांच्या भेटीसाठी आलेले असताना निवडणुकीतल्या गैरप्रकारासंदर्भात बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे, तिथे शरद पवार आले होते.